ट्राय करतोय, चांगली फेकी होते बिपिन यांची, पण ते एका धावेने रोखू नाही शकलं विशाल यांना. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 31. ट्राय करतोय, बिपिन देते, थोडस मिस होतोय. एक धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 32. शांत पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. पेसा स्पोर्ट क्लब रौप्य महोत्सव 25 वर्ष या स्पोर्ट क्लबला पूर्ण होत आहेत या वर्षी 2022. नायका खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धती चेंडू खेळून काढतोय. घोषित क्षेत्रात एकदा भेटते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 33. पुढचा चेंडू या षटकातील स्ट्रायकर सतीश. नैदा ब्लॉक होता चेंडू, पैकी सुद्धा सुरेख, परंतु यष्टांवर आधारला सध्या नक्कीच सतीशला तंबूचा रस्ता बघायला भेटला असता, पण ते जीवदान भेटते पुन्हा एकदा. सतीश अध्यापक 5 षटकं संपतात. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 34 धावा. तर नक्कीच मोठं धाव्यांचं लक्ष ठेवायचं असेल तर नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, जेणेकरून उदागली स्पोर्ट क्लबमध्ये सुद्धा हार्ड आहेत. मोठं धावांचं लक्ष ठेवायला लागेल. 5 षटकं संपतायत. 5 षटकं संपतायत. धावा फळकावर लागते 34. 2 गाड्यांच्या मोबदल्या आहेत. संघाचं 6वं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक घेऊन येत आहे संकेत. काय करे सतीश, मुकाम मारण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहतो. चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू जातोय. मोठा फटका खेळण्याच्या भरात नियंत्रणामध्ये चुकतोय, परंतु तिथे मात्र संकेत यांचं नियंत्रण चांगलं होतं. एक निर्धाव चेंडू येतोय. पटवला चेंडू, गॅप मध्ये चेंडू पडतोय आणि 4 धाव भेटतात. या 4 धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 38. नक्कीच सतीशांना वाटलं की नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील, कारण की मोठं टार्गेट ठेवायचं आहे, मोठं लक्ष ठेवायचं आहे, कारण की असं मैदान. एकदा बेकाउंट मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू खालीच राहतोय. कमबॅक करतोय संकेत आपल्या गोलंदाजीमध्ये. एक निर्धाव चेंडू येतोय. संकेत यांनी अध्यापक 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये 2 चेंडू निर्धाव आणि 1 चौकार असा धाव आलेले आहेत. चेंडू फुलतो. चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावीसाठी. मात्र या
2 धाव भेटतात. या 2 धावनी संघ पुढे सरते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 40. कटोला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातो. चेंडू झेल टिपते तिथे. सहर्ष खर्डे जिथे कुठे असतील त्याने बायलेनचा संपर्क साधायचा. सहर्ष खर्डे सतीश यांची पारी समाप्त होते तिथे. सतीश यांची जागा पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज रोपे वेसा स्पोर्ट्स क्लब रोपे महोत्सवी वर्ष इथे आलेल्या सर्व रसिकांचे एक स्वागत. मी विनंती करतो सर्वांना की त्यांनी मास्कचा वापर करायचा आहे. सर्व रसिकांना मी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी ते मास्कचा वापर करायचा आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही आहे म्हणून सर्वांनी कृपया मास्कचा वापर करावा. धन्यवाद. तिसरा धक्का बसतो. एक बाधक स्फोट सतीश यांच्या मार्फत. चेंडू आणि हा 6 धावा. चुकीला माफी नाही. टायमिंग होते बरोबर. टायमिंग येते आणि बॅटच्या पट्ट्यात येते चेंडू आणि चेंडूला सीमा पार नेतो विशाल. या 6 धावेने संघ पुढे सरकते. धाव संख्येत भर होते 46. महागडं षटक मानावं लागेल. एक गडी बाद करून सुद्धा महागडं षटक मानावं लागेल संकेत यांचं. 12 धावा दिल्या या षटकात. एक चौकार आणि षटकार सुद्धा सामील आहे. सामन्याला थोडी गती आणायची आहे. याच्यानंतर सुद्धा आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. टोटल 7 इनिंग खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर होणारा सामना विकास मंडळ स्पोर्ट क्लब विरुद्ध तेलुगू स्पोर्ट क्लब. तरी पण दोन्ही संघांनी आपली हजेरी दाखवायची आहे जेणेकरून शेवटच्या सामन्याला बॅडलाईटच्या होऊ नये असे त्यासाठी तुम्ही तुमची उपस्थिती दाखवायचे. संघाचं 7वं आणि आपल्या कोठ्यामधील दुसरे षटक घेऊन होते मिलन. मागच्या षटकात मिलन यांनी 6 धावा दिल्या. एकही गडी बाद नाही केला. तोच मिलन. स्ट्रायकर आहे राकेश. नॉन स्ट्रायकर विशाल. एक षटकार मारून आपल्या संघाला मोठ्या धावांमध्ये पदार्पण करतोय विशाल. पुन्हा एकदा तयार. चेंडू खेळून काढतो. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतोय परंतु राकेश तिथे नकार देते विशाल यांना. या एका धावेने संघ पुढे सरते. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत परिस्थिती म्हणजे 47. तयार. विशाल सामना करेल मिलन यांच्या गोलंदाजीला. नाईकदा बॉल ऑफ बॉल. चेंडू यॉर्कर पद्धतीने चेंडू निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या 47 वरती. पुन्हा एकदा तयार विशाल सामना करून मिलियनच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा त्याचा चेंडू होता. पंडू फेम करतोय. उडाच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय. अतिशय सुरेख फिल्डिंग बघायला भेटते फुटनेस त्यांची. एका धावेने रोखतोय विशाल यांना. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 48. 48. लॉस ऑफ 3 विकेट्स. एकदा ब्लॉक बॉल खेळून काढतोय. मिडॉनच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय. तिथे मिस करतोय थोडस परंतु एकच धाव देते. ते एका धावेने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 49.
उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय स्ट्रायकर आहे विशाल. एकदा ब्लॉक करतोय चेंडू खेळून काढतोय ट्राय करतोय स्ट्रेट ड्राईव्ह होतोय एकदा पूर्ण करतोय परंतु एका धावेने रोखून ठेवतोय. एका धावसंख्येत भर होते धावसंख्या होते 50 धावा लागतोय अर्धशतक लागतोय फलकावर. चेंडू ट्राय करतोय स्ट्रेट ड्राईव्ह होतो एकदा पूर्ण करतो दुसऱ्या धावेसाठी परंतु एका धावेने रोखून ठेवतो. एका धावेने धावसंख्येत भर होतो धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51 वरती. 7 षटकांचा खेळ संपतोय धावसंख्येत 51-3 गणांच्या मोबदल्यात आहेत बाजारगली स्पोर्ट क्लब. नंदनेश तुम्ही बघितलं असेल की 2 षटकं टाकली इथे मिलन नागा यांनी. या 2 षटकामध्ये त्यांनी 9 चेंडू खोलवर टाकले आहेत. बघा तुम्ही तिथे खोलवर टाकलेले चेंडू अचूक असे चेंडू त्यांनी 9 चेंडू खोलवर टाकलेले आहेत आणि त्या 9 चेंडू मागे त्यांनी फक्त मला वाटतं इथं 9 किंवा 8 धावा दिलेल्या आहेत त्या खोलवर चेंडूवर. नक्कीच भरत की जे ब्लॉकॉल जो टप्पा भेटला होता मिलन यांना तो ब्लॉकॉलचा टप्पा भेटला होता. सर्व खोचा आपलं बोलतो ना कोहली पद्धतीत खोचा बॉल खोचून टाक तशाच पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला मिलन यांच्या मार्फत. अतिशय उत्कृष्ट दर्जाची इथे बॉलिंग प्रदर्शन इथं केलेलं आहे मिलन नागा यांच्या मार्फत. धन्यवाद भरत. असंच कौतुक करत राहा आपल्या खेळाडूंचं. तसंच मिलन एक नामवंत नाव या वेसावा गावात तसंच मुंबईमध्ये सुद्धा गाजलेले आहे. मिलन यांनी आपल्या फलंदाजीत गोलंदाजीत नाव कमावलेलं आहे वेसावात तसंच वेसावाच्या बाहेर सुद्धा. एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला संकेत यांच्या मार्फत. पुन्हा एकदा निर्धाव तसेच बाजारगली कोली समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पराग भावे व सेक्रेटरी निकेश दवणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना त्यांचं वेसावा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आमचे स्पोर्ट्स कमिटी स्वप्नील आणि आतिश त्यांना विनंती करतो की सन्माननीय अध्यक्ष व सेक्रेटरी त्यांना मंचावर घेऊन यायचं आहे. धन्यवाद विशाल मोरे. आमच्या विनंतीस मानदेव इथं आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विशाल मोरे. चेंडू लेगसाईडच्या दिशेने एकदा पूर्ण करतो दुसऱ्या धावेसाठी परंतु एका धावेने रोखून ठेवतोय. या एका धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या पोचतोय 54 वरती. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या षटकातील या डावामधले. धन्यवाद बाजारगली कोली समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय पराग भावे यांचं आगमन झालेलं आहे. तसंच सेक्रेटरी निकेश दवणे यांचं वेसावा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीस मान देऊन इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद. उर्वरित 3 चेंडू शिल्लक पावसा स्ट्रायकर विशाल आपल्या संघाला कितपत पोहोचवतोय. कटवला चेंडू अतिशय अफलातून जबरदस्त पॉवरच्या दिशेने चेंडू जातोय 6 धाव. कटवला चेंडू अतिशय अफलातून या 6 धावेंनी असाच मोठा फटका कुठेतरी पाहिजे होता आणि फलक कुठेतरी पुढे सरकलं पाहिजे होतं. या 6 धावेने संघाची धावसंख्या 60 होते. पुढचा चेंडू घेऊन येते संकेत. मात्र
दिशाभूल चेंडू संकेत यांची पण एक अवांतर धाव पाहायला भेटते. या अवांतर धावून धावसंख्येत भर देत धावसंख्या होते 61 उर्वरित 2 चेंडू शिल्लक या डावामधले. चेंडू चुकीला माफी नाही. 6 धावा. या 6 धावांनी संघ पुढे सरकतो. चेंडू शिल्लक या डावातील या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतो विशाल. चेंडू हवेमध्ये. आता पाहूया क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. रत्नेश तिथे काही चुकी करत नाही आणि विशाल यांची पारी समाप्त होते. थोडासा कमजोर फटका मानावा लागेल. चोवीस धावा काढून बाद होते विशाल. धन्यवाद चंदनेश लडगे. तत्पूर्वी इथे जी तुम्ही पाण्याची व्यवस्था पाहताय, सर्व सामान्य पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे ती आमचे माझे मित्र सन्माननीय श्री असद लष्करिया यांच्या मार्फत ती पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि तुम्ही इथे जे मैदानावर तुम्ही ज्या खुर्च्या बघताय, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जी सोय केलेली आहे, तसेच सर्व मैदानावर तुम्ही ज्या खुर्च्या बघताय त्या प्रतीक कासकर आणि सन्माननीय श्री राजहंस लाकडे यांच्या वतीनं ते देण्यात आलेले आहे. त्यांच्या वेसावा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं खूप खूप हार्दिक आभार. तसेच मी विनंती करतो बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष उपेश काते त्यांनी मंचावर येण्याची कृपा करायची आहे. उपेश काते. आणि इथे संपूर्ण टीम बाजारगल्ली संघाची इथे आलेली आहे मंचावर. सन्माननीय आमचे बाजारगल्ली कोळी समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पराग भावे यांच्या वतीनं वेसावा स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष विशाल आंबोले रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. धन्यवाद बाजारगल्ली कोळी समाज संस्था व बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लब. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्याकरिता. बाजारगल्ली कोळी समाज संस्था व बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं वेसावा स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष विशाल आंबोले यांचा सन्मान होत आहे. फुलगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन इथे त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्याबद्दल बाजारगल्ली कोळी समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पराग भावे, सेक्रेटरी निकेश डावके व बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबर्स तसेच अध्यक्ष कालते यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच आमचे इथे जे पाण्याची व्यवस्था केलेली आहे, असदभाई लष्करिया जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. असद लष्करिया माझे मित्र. तसेच उत्कृष्ट समालोचक जिथे क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रथमच 25,001 व द्वितीय पारितोषिक 15,001. भव्य दिव्य अशी आणि भरपूर अशी बक्षिसांची रेलचेल आपल्याला शेवटच्या दिवशी बघायला मिळणार आहे.
धन्यवाद. तुमचे खूप खूप हार्दिक स्वागत जितेंद्र सर, अशोक लष्करिया माझे मित्र, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. वेसावा स्पोर्ट्स क्लब तुमचे हार्दिक स्वागत करत आहेत. पुढचे समालोचक चंद्रमेश लडके. धन्यवाद. सलामीवीर मैदानात आलेले आहेत. अजूनही आमचे स्कोरर सांगतात की 40 मिनिटामध्ये 8 षटकं टाकण्यात आलेले आहेत. थोडंसं गती आणायचे आहे. बुदागली संघाने 40 मिनिटात 8 षटकं टाकलेले आहेत. याच्यानंतर होणारा सामना विकास मंडळ स्पोर्ट क्लब व तेलुगू स्पोर्ट क्लब. तिसरा सामना असेल गोमागली स्पोर्ट क्लब विरुद्ध हरिजय स्पोर्ट क्लब. चौथा सामना असेल श्री सिनेमादेव स्पोर्ट क्लब विरुद्ध मांडवीगली स्पोर्ट क्लब. तरी सर्व संघांनी आपली जसे सामने संपत असेल आपले हजेरी दाखवायचे इथे. 12:12 झालेले आहेत. बुदागलीच्या बाजूनं सलामीवीर संदेश आणि बिपिन. वेसा स्पोर्ट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 2022. वेसा स्पोर्ट क्लब तर्फे तुम्ही लाईव्ह मॅच म्हणजे लाईव्ह सामना सुद्धा पाहू शकता. धनंजय रागा भगत, कोहली फायबर इंटरनेट यांच्या मार्फत. तत्पूर्वी प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला लाभलेले आहे. बागत गली कोहली समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पराग भावे यांना फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. वेसावा स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष विशाल आंबोले सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करतील. बाजार गली कोली जमात संस्था सन्माननीय अध्यक्ष पराग भावे यांचा सन्मान इथे होत आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन इथे आल्याबद्दल पराग भावे यांचे खूप खूप आभार. तसेच सेक्रेटरी यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करतील. स्वप्नील भांजी यांच्या शुभ हस्ते निकेश दवणे यांना फुलगुच्छ देऊन सन्मानित करतील. वेसावा स्पोर्टचे स्वप्नील भांजी. धन्यवाद निकेश दवणे. तसेच असद लष्करिया माझे मित्र यांना फुलगुच्छ देऊन सन्मानित करतील. दैनिक रबान. सामना सुरू ठेवायचा आहे. धन्यवाद असद भाई. तसेच जितेंद्र सर यांचा सन्मान करतील फुलगुच्छ देऊन. आतिश भेनू यांच्या मार्फत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहे. जितेंद्र सर इथे आलेले आहेत. जितेंद्र कोमरे आमच्या विनंतीस इथे मान देऊन आलेले आहेत. त्यांचा सन्मान करतील आतिश भेनू. धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून इथे आल्याबद्दल. धन्यवाद. पुढचे समालोचक चंद्रमेश लडगे आणि जितेंद्र कोमरे. थँक्यू. धन्यवाद भरत. पहिलाच षटक घेऊन येत आहे प्रीती. स्ट्राईकवर होते संदेश. एक धाव काढून आपलं स्वतःचं खातं खोलतात आणि संघाचं सुद्धा खातं करतात एका धावेने. स्ट्राईकवर आहे बिपिन. खेळतो पॉईंटच्या दिशेने खेळून काढतो. तिथे फील्ड होते. चांगली फील्ड बघायला भेटते. एक निर्धाव चेंडू येतोय.
धावसंख्या स्थिर 1 वर. पूर्णपणे थोडस प्रेशर टाकते फलंदाजावर बिपिन आणि त्याचे साथीदार. पुन्हा एकदा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होतोय. फेकी सुद्धा सुरेख होते परंतु थोडासा सुटतोय कारण तिथे हर्षल तिथे कव्हर करतोय चेंडूला. परंतु एका धावेने रोखू नाही शकलं. बिपिन यांना एखाद्याने आपलं स्वतःचं खातं करतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 2 या धावसंख्येवरती. याच्यानंतर होणारा सामना विकास मंडळ स्पोर्ट क्लब विरुद्ध तेलुगू स्पोर्ट क्लब. तरी दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवायची लवकरात लवकर. खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु एकच धाव भेटते. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 3. पॉवरप्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षण रिंगणाबाहेर असतात पहिल्या पॉवर प्ले मध्ये आणि उर्वरित खेळाडू आपल्या रिंगणाच्या आतमध्ये. स्ट्रायकर आहे बिपिन. एक जीवनदान भेटलं होतं बिपिन यांना. पाहू जीवनदानाचा पुरेपूर वापर करतात की नाही बिपिन. कटवला चेंडू आणि 6 धावा. पुरेपूर वापर करतो जीवनदानाचा आपण. वरती भूकंप मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. या एका धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 2 अंकी 10 धावांमध्ये प्रवेश घेते बुदागली स्पोर्ट क्लब. दमदार अशी सुरुवात करून देतोय बिपिन आणि संदेश आपल्या संघासाठी. संघाचे दुसरे आणि आपल्या कोटेमध्ये पहिले षटक अमर. ऑस्ट्रोमच्या बऱ्याच बाहेर पंचांचा यश आहे तो वाईटचा अवांतर धाव आणि बायच्या स्वरूपात अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धाव येत आहेत. या 2 धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत 12. हलक्यातून खेळ काढतो. लेग साईडच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय.
एकच धाव भेटते तिथे संदेशांना एका धावेने संघ पुढे सरते धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 वरती पॉइंटला दुधी पॉइंटला बसलेले आहेत कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे विनोद सुनील सुतारे खुर्ची तुम्ही मागे घ्यायची आहे रेलिंगच्या मागे घ्यायची आहे धन्यवाद आम्हाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय गलीच्या दिशेने चेंडू जातोय गोशी क्षेत्र असल्या कारणाने एकच धाव भेटते या एका धावने संघ पुढे सरतो धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती म्हणजे 14 मात्र ऑफस्टोनच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा तो वाईटचा एक अवांतर धाव या अवांतर धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या होते 15 पुढचा चेंडू अमरेंद्र स्ट्रायकर आहे चकतोय परंतु मिस होते तिथे जतीन एका धावेने रोखू नाही शकलो एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्येत भर होते धावसंख्या ते 15 दमदाराची सुरुवात दुधागलीच्या 16 माफ करा दमदाराची सुरुवात करून देते बिपिन आणि संदेश आपल्या संघासाठी सकतो फलंदाज पण अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील या 2 चेंडूमध्ये एक धाव भेटते हर्षल फील्ड करेपर्यंत एकच धाव भेटते या एका धावेने संघ पुढे सरकतो धावसंख्या भर होते धावसंख्या ते 18 शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील स्ट्रायकर संदेश चेंडू हवेमध्ये हर्षल तिथे काही चुकी करत नाही आणि बाद होते संदेशांची पारी समाप्त होते टॉसअप करून घ्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतील बाजार गली कोली समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे प्रमुख मार्गदर्शक पराग भावे यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल धन्यवाद आणि नाणेफेकीचा कॉल विकास मंडळ संघाने जिंकलेला आहे
धन्यवाद भरत. तसेच बुधाकली संघाला पुन्हा एकदा खुशखबर आलेली आहे. या षटकामध्ये कसे पण म्हणजे 6 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. या ओव्हरमध्ये जर 3 षटकार आले तर असद लष्करिया यांच्याकडून कुठल्याही फलंदाजास 3 षटकार मारले, जे 6 चेंडूमध्ये 3 षटकार एका खेळाडूंनी मारले तर त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. असद लष्करिया यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या षटकामागे. धन्यवाद असद लष्करिया. पुढचा समालोचक चंदनेश लडके. धन्यवाद भरत. हर्षल अतिशय सुरेख झेल टिपला होता याच्या अगोदर आणि विकास मंडळ संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तरी आज सामना संपल्यानंतर त्वरित तुम्ही तुझ्या मैदानात उतरायचं. 2 षटकं संपतायत, धावा होत आहेत 20. एक गड्याच्या मोबदल्यात चेंडू कुठल्या चेंडू उचली घेते, निघून जातोय. प्रथमेश चेंडू समजू शकला नाही. एक निर्धाव चेंडू येतोय. पहिल्याच नाही का दुर्गा मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु एक निर्धाव चेंडू देत पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर 20 वरती. तिसरे षटक मारत असताना धावसंख्या तो 20. जसं सुंदर असं आयोजन केलं आहे ते म्हणजे वर्षा स्पोर्ट क्लबने बसण्यासाठी खुर्च्यांची सोय सुद्धा केलेली आहे. हलक्याने करून टाकतोय. सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्र असल्याकारणे एकच धाव भेटतो. सर्व प्रेक्षकांची वर्धाव होत पाहायला भेटते आपल्याला मोठ्या संख्येने. कटले चेंडू झेलची पार येतोय. बिपिन यांची पारी समाप्त होतोय. जतीन तिथे काही चुकी करत नाही. गडी घेण्यामध्ये यश प्राप्त करतोय. नवीन फलंदाज दीपेश आणि आमचे या मॅचचे पंच आहेत अलंकार चाके, तसेच सुनील का पाटील. तिसरे पंच आहेत गणेश दांडेकर. माझे साथी स्कोरर अवधूत भाटे आणि तसेच तुम्हाला लाईव्ह प्रदर्शन दाखवत आहेत सागर. मात्र ऑस्टन सोडून जातोय. पंचांचा इशारा येतोय. वाईटचा अवांतर धाव. या अवांतर धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या आता कुठेतरी हलकी दुलकी दिसते 22 वरती. त्याने खेळून काढतोय. सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्र असल्याकडे एक धाव भेटते. या एका धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 23. 3 षटकं संपतायत. धावा होत आहेत 23. 2 बाद 23 धावा. बुधागली स्पोर्ट क्लब बंधाराची सुरुवात करून देत आहेत आपल्या संघासाठी. रंपे महोत्सव वेसा स्पोर्ट क्लब हे 25वं वर्ष आमचं या वेसा स्पोर्ट क्लबचं.
आणि तुम्ही या स्पर्धेची लाईव्ह प्रदर्शन घरी बसून पण पाहू शकता, परंतु घरी बसून काय मैदानावर बघण्याचा मजा वेगळाच आहे. स्थापना झाली होती वेसा स्पोर्ट क्लबची 1996 या साली आणि आपलं 25 वर्ष पदार्पण करत आहे 2022 या साली. संघाचं 4थं षटक घेऊन येतात प्रीतीन. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतात प्रीतीन. स्ट्रायकर आहे प्रथमेश. आमच्या मंचावर इथे प्रदीप आंबेडकर यांचं आगमन झालं आहे. प्रदीप आंबेडकर एक तसेच कामत अंकल सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या वेसावा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं हार्दिक स्वागत. प्रदीप आंबेडकर आणि कामत अंकल इथे आलेले आहेत. त्यांचे वेसावा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं हार्दिक स्वागत. धुकान मारण्याचा प्रयत्न होत आहे. प्रथमेश यांचा पण चेंडू खालीच राहतोय. एक धाव भेटे तिथे या एका धावून धावसंख्येत बरं होते. धावसंख्येत 24. पॉवर प्लेचं षटक. 2 पॉवर प्ले 8 षटकात म्हणजे पहिल्या 4 षटकात तुम्हाला 2 पॉवर प्ले घ्यायचे आहेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि 4 ओव्हरमध्ये तुम्ही कधी घेऊ शकता. संघाचं 4थं षटक मार्गस्थ असताना स्ट्रायकर आहे दीपेश. अद्याप एकही चेंडूचा सामना केलेला नाही दीपेश यांनी. तयार दीपेश सामना करेल प्रीतीन यांच्या गोलंदाजीचा. आणि बाद होते दीपेश. पूर्णपणे यष्ट्यांच्या मधोमध उभा होता दीपेश आणि यष्ट्यांच्या मधोमध चेंडू आदळतोय दीपेश यांच्या पायावर आणि बाद येते तिथे सुनील पंच. अतिशय चोख पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आम्हाला. तत्पूर्वी इथे बाजारगली कोळी समाज बाजारगल्ली पोलीस जमात संस्थेचे सुद्धा आम्ही आभार मानतोय की असं थोडंसं हातभार राहत राहा. आम्हाला सुद्धा या स्पर्धेला तुमचं मोलाचं सहकार्य लाभल्याबद्दल तुमचं सुद्धा आभार मानतोय. स्ट्रायकर आहे नवीन फलंदाज भूपेन. एक बॅटच्या स्वरूपात एकदा भेटे या एका धावने स्वतःचं खातं खोलते भूपेन. जर चेंडू यष्ट्यांवर आलेला असेल तर नक्कीच भूपेन यांना सुद्धा तंबूचा रस्ता दाखवला असं पण एक
बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात एक धावेसाठी या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 25. पुढचा चेंडू नितीन यांचा स्ट्रायकर आहे प्रथमेश. पाठवल्या चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून जातो चेंडू. 6 धाव्यांसाठी एक अपलातून फटका. आणि आमचे स्कोरर अवधूत भाटे सांगतात की मागच्या षटकात ज्या प्रीतीन यांनी 5व्या चेंडूवर षटकार खाल्ला होता आता सुद्धा 5व्या चेंडूवर षटकार आला त्याला. चेंडू मात्र ब्लॉक तो चेंडू खेळून काढतोय. घोषित क्षेत्रात एक धाव जाते. या एका धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं चंदनेश की जेवढ्या तुम्ही खोलवर चेंडू टाकाल तेवढ्या तुम्हाला एकेरी धावा मिळेल किंवा डॉट बॉल मिळेल. आणि मगाशी जो 5वा चेंडू टाकला तो ओव्हरपिच चेंडू होता. तो सीमा पार गेला. तुम्ही बघितलं असेल जेवढे खोलवर टाकलेले चेंडू सगळे एकेरी धाव किंवा डॉट बॉल येत आहेत. तर इथे काय तुम्ही सांगू शकाल चंदनेश? नक्कीच भरत, जे मिलन यांनी जे मागचे षटकं टाकली 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या ते यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी केली. खोलवर टप्पा टाकला. असे आता सुद्धा प्रीतींनी सुद्धा जर याच्या अगोदर जो चेंडू टाकला खोलवर टाकण्याचा तर नक्की तो डॉट किंवा एकेरी धावा आली असती. परंतु थोडासा पुढे टाकला समोर दिला आणि 6 धावांमध्ये रूपांतर केलं प्रथमेश यांनी. जर तुम्हाला ह्या सामन्यात राहायचं असेल तर नक्कीच गोलंदाजीवर थोडासा भर द्यावा लागेल जेणेकरून अशा मोठ्या धावा थांबवाव्या लागतील. परंतु बुधागली स्पोर्ट क्लबमध्ये फलंदाज मात्र दमदार प्रथमेश. दमदार फलंदाज प्रथमेश यांची कित्येक वर्ष आपण पाहतोय. असा फलंदाज तसंच क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय सुरेख आहे तोच प्रथमेश. आणि आमचे समालोचक रवी पाटील सुद्धा आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही इथे हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज सतीश स्ट्रायकर आहे. कटोले चेंडू समोरच्या दिशेने चेंडू जातोय. ता मात्र प्रथमेश कुठे थांबत नाही कारण की लवकर सामना संपवायचा इरादा दिसतोय प्रथमेश यांचा. परंतु गोलंदाज मात्र शाबूत. अजूनही 23 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. कुठेतरी थांबावं लागेल बाजारगलीच्या गोलंदाजांना सुद्धा कारण की ऑस्टनच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा येतो. वाईटचा यावंतर धाव. यावंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 39. अजूनही आमचे स्कोरर सांगतात की 7 चेंडू 8 चेंडू म्हणजे वाईटच्या स्वरूपात आलेले आहेत. म्हणजे 1 ओव्हर एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेले आहे.
हलक्याने फील्ड काढतो, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्रात चेंडू जातो. एक धावेसाठी एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 41, 41. पुढचा चेंडू सतीश यांचा सामना करेल. भावेश, भूपेन, उडकर मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू खालीच राहतोय. एक निर्धाव चेंडू जातो. आपल्या गोलंदाजीमध्ये धावसंख्या स्थिर 41 वरती. मात्र थोडस तिची दाद मागतो. पंच पेटाळतायत, परंतु एक धाव भेटते. एका धावेने संघ पुढे सरते. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत 42. पुढचा चेंडू मात्र ऑफ पंच्या बऱ्याच बाहेर. पंचांचा इशारा होतो वाईटचा. अवांतर धाव. या अवांतर धावेने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 43. थोडं कुठेतरी आता नियंत्रण ठेवायला लागेल गोलंदाजीमध्ये. घाई करायला नाही लागणार. वार थोडंसं शांत पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. त्या मात्र समोरच येतोय प्रथमेश. त्या मात्र पंच काय चुकी करत नाही, कारण की पहिला सुद्धा हेरलं होतं की अतिशय सुरेख अशी फलंदाजी करत होता. आपल्या संघासाठी 2 षटकार आणले होते. 12 चेंडूमध्ये 19 धावा काढून बाद होते प्रथमेश. एक थोडासा चुकीचा फटका केला जातोय आणि तिथे बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डायरेक्ट पायावर चेंडू आदळतोय आणि यष्टांच्या मध्ये. चौथा धक्का बसतोय प्रथमेश यांच्या मार्फत. नवीन फलंदाज मिलन नागा. एक नामवंत नाव असं मुंबईमध्ये असं गाजलेलं नाव मिलन नागा. वर्सोवा तसंच मुंबईमध्ये नाव गाजलेलं मिलन नागा. यानंतर जी भव्य दिव्य स्पर्धा येणार आहे ती म्हणजे शिवसेना शाखा क्रमांक 59 यांच्या वतीनं 5, 6, 12, 13 फेब्रुवारी वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट यांच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यानंतरची होणारी शिवसेना शाखा क्रमांक 59 यांच्या वतीने. धन्यवाद. नवीन फलंदाज प्रथमेश यांची जागा बनवून करण्यासाठी आलेला आहे म्हणजे मिलन. आणि बाद होते तिथे भूपेंद्र यांची पारी समाप्त होतोय. तंबूचा रस्ता दाखवत आहेत. पाचवा धक्का बसतोय भूपेंद्र यांच्या मार्फत बुधागली स्पोर्ट क्लबला 43 या धावसंख्येवरती अध्यापक नवीन गोलंदाज जतीन. अठरा चेंडू 25 धावांची गरज. 3 षटक.
म्हणजे 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी उदागली स्पोर्ट क्लब. तसंच नवीन फलंदाज ओमकार. दोन्ही फलंदाजांना इथे खुशखबर आलेले आहेत. जर या षटकामध्ये हॅट्रिकचा षटकार मारला तर असद लष्करिया यांच्याकडून 5,000ची रोख रक्कम देण्यात येईल. दोन्ही खेळाडूंना खुशखबर. मिलन नागा आणि ओमकार तांडे यांना खुशखबर इथे आलेले आहेत. हॅट्रिकचा षटकार. धन्यवाद असद लष्करिया. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव. जतीन फलंदाज जतीन. काय करा मिलन. पडला चेंडू पण थोडंसं मिस होते दिवेश तिथे. एकच धाव येते. एका नवीन धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 45 वरती 45. लॉस ऑफ 5 विकेट्स. स्ट्रायकर ओमकार. ओमकार सुद्धा एक दमदार फलंदाज या बुदागली स्पोर्ट क्लब मध्ये. गोलंदाज जतीन. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय तिथे जतीन यांच्या मार्फत. जतीन अतिशय सुरेख गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. उलटा चेंडू आणि तिथे झेल सुटतोय. तिथे सतीश यांच्या मार्फत झेल सुटतोय तिथे. जीवनदान भेटे ओमकार यांना. या जीवनदानाचा भरपूर वापर करतात की नाही ओमकार. थोडस सतीश. एक झेल सुटते. सोप्पा झेल सुटते तिथे. ऑप्शनचा बऱ्याचदा पंचांचा इशारा होतो. वाईटचा एक अवांतर धाव. या अवांतर धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. 48-48. मात्र फलंदाजाला पूर्णपणे जकडून ठेवतोय. एक निर्धाव चेंडू येतोय. आणि हा षटकार. या षटकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 54 वरती. जीवनदानाचा पुरेपूर वापर करतोय ओमकार. कव्हरच्या दिशेने 6 धावा आणल्या जतीन यांना.
आता मात्र अतिशय सुरेख कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये जतीन. षटक संपते. आता बघ 6 षटक संपते. 6 षटकांच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या 54, 5 गाड्यांच्या मोबदल्यात. तुम्ही जे या सामन्याचं थेट लाईव्ह घर बसल्या सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे धनंजय रागा भगत यांच्या वतीनं त्या सर्व मॅचेस यूट्यूबवर घर बसल्या तुम्ही बघू शकता. लाईव्ह मॅचेस लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलेली आहे. तर घरी बसून तुम्ही त्या मॅचचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद धनंजय रागा भगत. तसेच तुम्ही जे इथे तुम्ही मंडपची सजावट बघताय त्यांचे मेघराज आलेसा यांच्या वतीनं पूर्ण सजावट करण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा वेसा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आभार. धन्यवाद. 12 चेंडू, 14 धावांची गरज. पाहूया स्ट्रायकर मिलन आणि नॉन स्ट्रायकर ओमकार, गोलंदाज अमर. ब्लॉकचा चेंडू, एक धाव भेटते. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 55 वरती. नायका भिरकान मारण्याचा प्रयत्न होतो. चुकतो तिथे ओंकार. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर 55 वरती. थोडस चकवतो फलंदाजाला. पुन्हा एकदा तयार अमर. ओंकारांची तारी समाप्त होतो. आता जो स्ट्राईकवर आलेला फलंदाज त्याला खुशखबर आहे. उरलेल्या 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार मारले तर असद लष्करिया यांच्या वतीनं त्याला 5,000 रुपये रोख देण्यात येतील. या 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार मारले तर असद लष्करिया यांच्याकडून तर नवीन आलेला फलंदाज त्याला खुशखबर आहे. स्ट्राईकवर आहे. 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार मारले तर त्याला 5,000 रुपये पारितोषिक. असद लष्करिया. धन्यवाद. चेंडू स्वीप शॉट पडतोय. 2 धाव भेटतात. या 2 धावनी संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत भर होतोय. स्कोरबोर्डची मुलं थोडंसं बाजूला सरका.
स्कोर दिसू द्या प्रेक्षकांना. हाताला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, तेजस्वी गच्चीबी करत नाही. एक 7 चेंडू 11 धावांची गरज बुधाकली स्पोर्ट क्लबला. पाहूया नवीन फलंदाज सागर संदे यांना खुशखबर. सागर संदे यांनी जर 2 षटकार मारून सामना जिंकवला तर असद लष्करिया यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक. सागर संदे मेजबाने आलेले आहेत. सागर संदे 2 षटकार मारले आणि मॅच संपून टाकली तर सागर संदे यांना असद लष्करिया यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे जागेवर देण्यात येईल. सागर संदे, कमान सागर संदे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बाजारगली संघ, बुधागली संघ. एक मिनिटा चेंडू जातोय. षटक सांगते 7 षटकामध्ये धाव काढायला 57. अजूनही 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. मोठी मेजवानी आलेली आहे. सागर संदे 2 षटकार फिनिश, मॅच फिनिश आणि 10,000 रुपये कॅश. समतोल सामना दोन्ही बाजूने. चंदनेश, काय म्हणणं आहे तुमचं? बाजारगली संघ, बुधागली संघ. बाजारगली संघाची उत्कृष्ट गोलंदाजी, बुधागलीचे आपला पद जतीनला सुद्धा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली तर त्याला सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून थोडासा सुद्धा टप्पा उचलला तर नक्कीच त्याला चेंडू एकच धाव होते. एका 2 धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 58. उर्वरित 5 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्रायकर आहे मिलन. पाच चेंडू 10 धावांची गरज. 1 वाजलेले आहे. पटवला चेंडू सीमा रेखा पार 6 धावा. नक्कीच वराज कारण की तुम्ही पण बोलले की जरा सुद्धा समोर दिला चेंडू तर नक्कीच सीमारेखा पार चेंडू होऊ शकतो कारण की फलंदाज असा आहे की
तुम्ही अशा फलंदाजाला समोर टाकला तर त्याला चुकीला माफी नाही, चेंडू भेटणार सुद्धा नाही असे फटकेबाजी करतायत. कारण की जेवढे पण तुम्ही खोलवर टप्पा टाकणार तेवढे तुम्ही निर्धाव चेंडू घेऊ शकता. परंतु आता समोरच दिला तर एक मेजवानी मिलनला होती आणि मेजवानीचा पुरेपूर वापर केला मिलन याने. पुन्हा एकदा तयार स्ट्रायकर मिलन, मात्र लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा येतो. वाईटचा एक अवांतर धाव. चार चेंडू आणि 3 धावांची गरज. काही होऊ शकतं या मैदानात. एका षटकात 2 धावा झालेल्या नाहीत, एका चेंडूत 13 धावा आलेल्या आहेत. एका षटकामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. काही सांगू शकत नाही. खेळ क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. तटवला चेंडू आणि हा 6 धावा आणि हा सामना बुदागली स्पोर्ट क्लबने आपल्या खिशात घेऊन जात. काही सांगू शकत नाही. खेळ क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही. आल्याबद्दल खूप खूप आभार. मी विनंती करतो दोन्ही संघांना की सराव बंद करायचा आहे. आमचे पंच मैदानात उतरलेले आहेत, दैनिक रबान आणि प्रदीप आंबेडकर. या मॅचचे पंच आहेत दैनिक रबान आणि प्रदीप आंबेडकर. चंदनेश